नमस्कार, मी भगवान वानखेडे। आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह। माझ्यासोबत आज महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव हे आहेत। ते आज पंढरपूरमधील चंद्रभागेच्या वाळवंटात फिरून आले। यावेळी त्यांना प्रकर्षानं जाणवलं की पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये विविध गाई गुरांचा मोकाट वावर सुरू आहे। त्यांचं असंही म्हणणं आहे की ह्या ज्या गाई चंद्रभागेच्या वाळवंटात फिरतात त्या पांडुरंगाच्या सोबत आलेल्या आहेत। अर्थात या गाई म्हणजे पांडुरंगानं सोबत आणलेल्या गायींचा म्हणजे गोवंशच आहे आणि याचं संरक्षण करणं ही मंदिर समितीची जबाबदारी आहे। आपण जाणून घेऊया की नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे, ते काय सांगा। गेले हजारो वर्षापासून चंद्रभागेच्या पात्रामध्ये त्या गोमाता आहेत आणि रात्री अपरात्री तिथं भाविक झोपलेले असतात आणि काय बैल पण आहेत। त्यांची टक्कर लागल्यामुळं भाविकाच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे। पण आमची अशी मागणी आहे की पांडुरंगासोबत आलेला हा गोवंश टिकला पाहिजे आणि तो तर प्लॅस्टिक कचरा खात असेल तर ही फार मनाला खटकणारी गोष्ट आहे। मग मंदिर समितीचे एवढे कोट्यावधीचे टेंडर आहे, मंदिर समितीची गोशाळा आहे, मग ही सगळी गुरं मंदिर समितीनं सांभाळायला काय हरकत आहे? कारण विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पांडुरंगाची, आणलेल्या गाया पांडुरंगाच्या। मग मंदिर समितीचं लक्ष जात नाही का मंदिर समिती जाणून बुजून ह्या गोवंशाकडे दुर्लक्ष करते। त्यामुळं आम्ही आता असा निर्णय घेतला आहे की ह्या गोमाता लवकरात लवकर त्यांनी त्यांच्या गोशाळेत नाही नेल्या तर आम्ही पांडुरंगाच्या जो गोवंश आहे, पांडुरंगासोबत आलेला हजारो वर्षापासून चंद्रभागेच्या पात्रात भटकतोय, तो गोवंश आम्ही मंदिर समितीच्या गोशाळेत नेऊन सोडणार आहे। कारण तिथं काय कायदा सुव्यवस्था बिघडली तर ह्याची सगळी जबाबदारी प्रशासनाची राहील। कारण आमचा प्रामाणिक हेतू आहे की एवढ्या देवतासोबत आलेल्या गोमाता अशा तर चंद्रभागेत कचरा कुंडीवर दिसत असतील तर ही सरकार करते काय, असा पण आम्हाला प्रश्न पडतो। आणि येणाऱ्या काळात ह्यांनी घ्यायची गंभीर नाही दखल घेतली तर आम्ही आंदोलन करणार आहे। अनेक साधू संतांनी वर्णन केल्याप्रमाणे युगी 28 विटेवर उभा राहिलेला पांडुरंग जेव्हा पंढरीत आला तेव्हा पांडुरंगाच्या सोबत म्हणजेच गोपाळपूर नजीक असलेल्या विष्णू पदावर गाई गोपाळांसह पांडुरंगाने विसावा घेतला होता आणि या ठिकाणी गोपाळ कलाही केला होता। यानंतर पांडुरंग जेव्हा भक्त पुंडलिकाला भेटायला आले त्यानंतर भक्त पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर उभे राहिले। त्यानंतर त्यांच्यासोबत आलेले गोपाळ आणि गाई पंढरपुरातच राहिल्या आणि याच गोवंशाची अशा पद्धतीने दुरावस्था होत असल्याचं गणेश अंकुशराव यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर आता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती या प्रश्नावर कशा प्रकारे तोडगा काढते हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे, पंढरपूर।